प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत होत असलेली कामे करताना नागरिकांना अनेक समस्यांना वारंवार सामोरे जावे लागत आहे. गेली 10 वर्ष NICचे सॉफ्टवेअर प्रादेशिक परिवहन कार्यालय वापरत असून या सॉफ्टवेअरमध्ये कायम त्रुटी आणि बंद पडण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना व प्रतिनिधींना काम करताना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. म्हणून आम्ही या व्यवसायाशी संबंधित काही संघटनांचे पदाधिकारी, रवींद्र अग्रवाल, प्रतिनिधी संघाचे अध्यक्ष प्रकाश जगताप, महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता घुले यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यातून त्यांनी अतिशय तीव्र आक्षेप घेऊन या सॉफ्टवेअरबाबत सुधारणा तातडीने कराव्यात, कारण हे महसुली खातं असून नागरिकांच्या कामातून प्रचंड पैसा परिवहन खात्याला मिळत असतो आणि त्या खात्याचीच सॉफ्टवेअरची साईट वारंवार बंद पडत असेल तर त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्पन्नावर देखील परिणाम होत आहे. तरी प्रशासनाने NIC सॉफ्टवेअरबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. आपण आलेलो आहोत प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे या ठिकाणी. संपूर्ण कामकाज करण्यासाठी जी काही यंत्रणा वापरली जाते ते NIC सॉफ्टवेअर वापरलं जातं. या सॉफ्टवेअरमध्ये कायम व्यत्यय येतं असं बऱ्याचशा नागरिकांचं आणि या ठिकाणच्या असणाऱ्या प्रतिनिधींचं पण मत होतं. तर या ठिकाणी या प्रतिनिधींचे जे अध्यक्ष आहेत प्रकाश जगताप, तर काय आपल्याला नक्की अडचणी येत आहेत त्या संदर्भामध्ये आपण थोडंसं सांगा, जेणेकरून वारंवार जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये व्यत्यय येतो. त्याच्यामुळे यंत्रणा बंद पडते. त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्यातली जी आपली वाहतूक होती, टॅक्सेस भरणे, परमिट काढणे, गाड्या वाहन हस्तांतरण करणे याबाबत खूप लोकांना, नागरिकांना त्रास होतो. आमचे प्रतिनिधी वारंवार काम करतात, त्याच्यामुळे नागरिकांचा असंतोष वाढत चाललेला आहे. लोकांनी आमच्याकडे काम केल्यानंतर लोकांची अपेक्षा की काम लवकर व्हावं, पण यंत्रणाच बंद असल्यामुळं पुण्यातील कर्मचारी काय काम करू शकत नाही. आम्ही वरिष्ठांना पण भेटलो, पण वरिष्ठांच्याही हातात काही नाही. त्यांनी NICला वारंवार कळवले. NICला कार्यरत अशी एखादी संघटना म्हणण्यापेक्षा अशी एक यंत्रणा NICला कार्यरत व्हावी असं सगळ्यांचं मत आहे. तरी आपण याद्वारे असं संदेश पाठवावा की ही यंत्रणा लवकरात लवकर सुधारावी, अगर अन्यथा त्याला कार्यरत यंत्रणा उभी करावी अशी आम्ही शासनाला विनंती करतोय. प्रतिनिधी संघाचे प्रकाश जगताप आत्ताच आपल्याला सांगितलेलं आहे का NICचं सॉफ्टवेअर कशा पद्धतीने त्रासदायक आहे. त्यानंतर आता आपल्या महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ घुले आपल्यासमोर आहेत. त्यांच्याकडे बऱ्याचशा परिवहन क्षेत्रातल्या ज्या गाड्या आहेत त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम घेऊन गाडी मालक, चालक हे येत असतात. दत्ताभाऊ, आपल्याकडे काय लोकांच्या प्रतिक्रिया येतात? जय महाराष्ट्र. मी अध्यक्ष दत्तात्रय मारुती घुले, पुणे जिल्हा. माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक. करोडो गाड्या लोकांच्या पासिंग थांबलेल्या होत्या. काही लोकांचं HP कॅन्सल करायचं आहे, काही लोकांचं पासिंगच्या अपॉइंटमेंट येत नाही खटले असल्यामुळं. मग खटले पैसे दंड भरून सिस्टमला क्लिअर होत नाही. खटला क्लिअर नाही म्हणून बाकीच्या अडचणी येतात. आज लोकांचे कर्ज लोकांचे झालेलं आहे. लोकांचं एवढं दुःख आहे की वारंवार चक्रा मारून ह्या उन्हामध्ये ते आजारी पडल्यात. त्याला उन्हात यायचं, इथं कुठली व्यवस्था शासनाची नसती आणि हे क्लिअर आम्ही दंड भरायला तयार आहे, पण हे क्लिअर दंड भरून हे क्लिअर का करत नाही. यामुळं माणसाला, नागरिकांना भरपूर मानसिक त्रास होत आहे. ही सिस्टीम चुकीची आहे असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. माननीय गडकरी साहेब असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, परिवहन मंत्री असतील, यांनी याच्या गांभीर्याने का लक्ष देत नाही. फक्त आश्वासन आहे की आम्ही सिस्टीम ऑनलाईन चांगली करतोय, काही चांगली करू शकत नाही. अजून 3-4 महिने आले, लोकांचे खटले अजून क्लिअर झाले नाही पैसे भरून. ही कुठली सिस्टीम आहे? आज गडकरी पुण्यामध्येच आहेत, आपण त्यांना काय निवेदन वगैरे निवेदन द्यायचं ते अचानक आलेले आहे. आम्हाला कल्पना असते तर आज आम्ही त्यांना निवेदन दिलं असतं की साहेब कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, हे तुम्ही स्वतः या. गडकरी साहेबांनी स्वतः बघा की ऑनलाईन होते का. ऑनलाईनला परत अडचण आहे की तुमचा खटला आहे, खटल्याचे पैसे भरले तरी हे लाईन ऑनलाईन क्लिअर होत नाही. गडकरी साहेब यांनी खरं लक्ष देताल का? आपण एक महाराष्ट्रातले आहात. यानंतर या ठिकाणी जे आहेत ते रवींद्र अग्रवाल आहेत. त्यांचे रोज या संगणकाशी त्यांचा संबंध वारंवार येत असतो. त्यांना पण हा त्रास आहेच आहे. रात्री 12-1 वाजेपर्यंत ते पेपर करत असतात. OTP येत नाही आहेत किंवा पैसे भरले जात नाही आहेत. त्या संदर्भात काय सांगाल? आत्ता जसे आमच्या मित्र दत्ताभाऊ घुले यांनी सांगितले त्याप्रमाणे शासनाने प्रत्येक वेळी प्रत्येक कामाची फी वाढवलेली आहे, टॅक्सेस वाढवले आहे, पण त्याप्रमाणे कामाचा दर्जा मात्र काही सुधारलेला नाही आहे. त्याच्यामुळं त्यांनी
फी वाढवण्याबरोबर दर्जाही सुधारण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तसेच एक वाहन दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने हस्तांतर करताना जो तांत्रिक अडचणीमुळे विलंब होत आहे आणि त्या विलंबामुळे जर नवीन मालकाच्या हातून काही जर घडले तर त्याला दोषी कोण राहणार, नवीन मालक का जुना मालक? आणि परत इन्शुरन्स हा जुन्या मालकाच्या नावाने जर असेल आणि नवीन मालकाच्या हातून काय जर घडले असेल तर त्याचा क्लेमसुद्धा पास होणार नाही. तरी कृपया संबंधित जे कोणी अधिकारी असतील, मंत्री असतील, त्यांनी लक्ष देऊन सामान्य लोकांना दिलासा देण्याची कृपा करावी ही विनंती. मोदींनी जे आता आवाहन केलेलं आहे की डिझेल आणि पेट्रोल कमीत कमी वापरावं, तर आपण शासनाला काय आवाहन कराल या संदर्भामध्ये? तसे ते आता जे आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्याला जे काही नागरिकांना सूचना दिल्या देशहितासाठी, तरी आणखीन त्यांनी त्याच्यामध्ये ॲड करावं असं माझ्या एक सामान्य माणसाला वाटतं. त्यांच्या की जसं- ताब्यामध्ये त्यांनी कमी केलं का? जसं सरकारी कार्यालयामध्ये बघा की सोलर सिस्टीम नाही आहे, सोलर सिस्टीम लावण्यात यावी जेणेकरून विजेचा वापर कमी होईल. किंवा वीज खंडित झाली तर बऱ्याच ठिकाणी जनरेटर वापरला जातो, त्या जनरेटरला लागणारे जे डिझेल आहे ते डिझेल वापरायचं कमी होऊन जाईल. अशा प्रकारे सुद्धा आपल्याला बरेच सुधारणा करता येतील. हे जर प्रधानमंत्र्यांनी लक्ष देऊन केलं तर खूपच चांगलं होईल. तर या होत्या प्रतिक्रिया, अतिशय थोड्या शब्दात परंतु महत्त्वाच्या सूचना या सगळ्यांनी केलेल्या आहे. तर पाहूया प्रशासन, आपण ही बातमी करणारच आहोत, प्रशासनाबरोबर समोर ठेवणारच आहोत. तर प्रशासन या बाबतीत कोणत्या प्रकारची कारवाई करते, काय सुधारणा करते? आता आपण पुणे RTO पासून सुरुवात करूया. या RTO कार्यालयामध्ये ज्या काही त्रुटी आहेत, संगणकामध्ये काही त्रुटी आहेत ते यांच्या हातामध्ये नाही आहेत, हे सगळं NICच्या हातात आहे. तरी पण हे केवळ पत्रव्यवहार करू शकतात, जेणेकरून ताबडतोब NICने याच्यावर काहीतरी उपाययोजना करावी व नागरिकांना सुसह्य होईल असं वातावरण तयार करावं. हे महसुली खातं आहे, करोडो रुपये या खात्याला दर महिन्याला मिळत असतात, विविध क्षेत्रातून आहेत. टॅक्सच्या रूपाने मिळत आहेत, नवीन चॉईस नंबरच्या रूपाने मिळत आहेत, गाड्यांचं कोणतंही काम असलं तरी मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो आहे. आणि तो महसूल मिळत असताना जर कधी ते NICची सिस्टीम अशा पद्धतीने चालत असेल तर त्याच्यामधून नागरिकांना सफर व्हावं लागते. तर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं अशी आपण टॉप न्यूज पुणेच्या वतीने त्यांना आग्रही मागणी करत आहोत. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 80 80 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.